अंजनी तपाला बसली, शंभू महादेवाची प्रार्थना केली आणि त्यावेळी शंभू महादेवाने देवानी घारीच्या चौकीतून तुला प्रसाद पाठवला आणि तपाला बसली होती. काय झालं मला महादेव म्हणी प्रसाद तो बक्षुनी अंजनी मोठी पुत्र जन्मला महाबली इंद्रदेव आले आणि इंद्रदेवाने त्याच्या हनुकीवरती वार केला. त्याने तो मूर्छित होऊन पडला. पण त्यावेळी ती हनुकी बदलली तेव्हा त्याला नाव पडलं हनुमान. त्याने केली हो पण हनुमंताला सुद्धा लग्न करावं लागलं. सूर्यनारायण आपले गुरु मानून सूर्यनारायणाजवळ तो विद्या शिकायला गेला आणि त्यावेळी 5 विद्या पूर्ण झाल्यानंतर 4 विद्या बाकी होत्या. त्यावेळी गहत होती त्या विद्या शिकण्यासाठी सूर्यनारायणाची. ती तो विवाहित पाहिजे, शिकणारा विवाहित पाहिजे. हनुमंत ब्रह्मचारी लग्न झालं नव्हतं. शेवटी सूर्यनारायणाने त्यांची कन्या सुवर्चला हिच्याशी लग्न लावून दिलं. पण ती सुवर्चला होती कशी? महातपस्विनी. तिलाही कसला म्हणजे हा ब्रह्मचारी तपस्विनी. लग्न झाल्याबरोबर ती तपस्विनीला निघून गेली. हा आपल्या व्रतामध्ये परत आला आणि या ठिकाणी बघा गुरु म्हणून म्हणतो ब्रह्मचारी होता पण त्याला पण लग्न करावं लागलं. कोणाची? सुवर्चला सूर्यनारायणाची मुलगी आहे का?
बाबा